संपूर्ण देशात सध्या हंगामी स्वरूपात HMPV व्हायरसच्या प्रसारामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. सोबतच आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू केले आहे आणि अमरावती शहराचे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सर्दी, खोकला, ताप तसेच HMPV चे लक्षण दिसल्यास त्याची तपासणी करण्यासाठी आयसोलेशन शहरी आरोग्य केंद्र येथे भेट दिली. तेथील एक्स-रे, थुंकी तपासणी, RT-PCR, अँटीजेन तपासणी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. सोबतच अतिरिक्त आयुक्त यांनी वडाळी मनपा शाळा क्रमांक 14 येथे मुलांना व्हायरस बाबत माहिती दिली. मी व माझी जबाबदारी समजून स्वच्छता बाळगावी असे मुलांना पटवून सांगितले व डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी उर्दू शाळा बडनेरा येथे मुस्लिम मुलांना त्यांच्या भाषेत आजाराबद्दल माहिती दिली, प्रतिबंधात्मक उपाय सांगितला. तसेच वैद्यकीय अधिकारी यांना तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांचे रक्त तपासणी सोबतच संसर्ग आजाराच्या तपासण्या मोफत करून घेण्याच्या सूचना दिल्या व डॉक्टर रुपेश खडसे साथरोग नियंत्रण अधिकारी यांनी शाळेतील मुले, मुली व जनतेला तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार सॅनिटायझरने हात धुणे असे मार्गदर्शन केले. या टास्क फोर्स मध्ये मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे, डॉक्टर अकीब खान मोदी हॉस्पिटल, डॉक्टर वैशाली मोटघरे वडाळी, विक्रांत राजूरकर, मुख्यालय डॉक्टर कृष्णकांत पाथरे दस्तूरनगर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, हैदर अली, वैभव देवकर, विकी भेंडकर, मधुसूदन निर्मळ, दिवाकर बर्डे व आरोग्य सेवक सेविका यांनी शहरात शहरी आरोग्य केंद्र व मनपा शाळेत कार्यक्रम घेऊन जनजागृती करून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.